काल अचानकच माझ्या माहेरची माणसं आली होती बरं का. आणि काल होती चतुर्थी, त्यामुळं वशाट तर काय करू शकत नव्हती आणि मला सुचतच नव्हतं काय करावं. मग माझ्या लक्षात आलं, मी छाया कार्ट्सवरून शेवया मागवल्यात बरं का. त्यांच्याकडं लयकी प्रकारच्या शेवया आहेत त्यामध्ये मी गोड शेवया करण्यासाठी आणि नमकीन बनवण्यासाठी अशा 2 प्रकारच्या मागवल्या होत्या बरं का. आणि माहेरची माणसं काय रोज रोज येणार आहेत का आपल्या दाराला, त्यामुळं चांगलं 2-3 चमचे तुपाचं टाकायचं आणि शेवया भाजून घ्यायच्या बरं का. आणि मग त्यामध्ये दूध ओतायचं. आणि माहेरच्या माणसांसाठी करतोय त्यामुळं हात आकुडता घ्यायचाच नाही कसलाच. चांगलं मुठीने काजू बदाम टाकायचं बरं का खिरीमध्ये. त्यानंतर साखर पण 2 चमचे जास्तच टाका बरं का. आपल्या माणसांची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते, सासरचं दुसरं कोण घेत नसतं या. आणि मग साखर वितळून द्यायची आणि त्यामध्ये वेलची पावडर टाकायची बरं का, चांगला स्वाद येण्यासाठी. आणि मग खीर कडवून घ्यायची आपल्याला. तुम्हाला जर पेण्यासाठी करायची असेल तर पातळ केली तरी चालते या. घट्ट करा नाहीतर पातळ करा, तुमच्या माणसांना जशी आवडते तशी. आणि त्यानंतर मग गरमागरम काढून घ्यायची बरं का एका प्लेटमध्ये. आणि काजू बदाम पण वरती काढायचं. कसं माणसं खुश झाली पाहिजे, ते आपल्या पोरीने बघा आपल्याला काजू बदामाची खीर केली या. मला सुद्धा कामावरती जायला लागतं, त्यामुळं मला काही वेळ नाही उन्हाळी पदार्थ बनवायला. त्यामुळं मी यंदाचं सगळं उन्हाळी पदार्थ छाया कार्ट्सवरूनच मागवल्यात बरं का. तुम्हाला पण मागवायचं असतं तर खाली मी त्यांचा नंबर मेन्शन करते किंवा मग त्यांना डायरेक्टली DM करा.